हॅलो गायस, मी तुमचा लाडका प्रथमेश. आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे. म्हणजे हा ब्लॉग माझा पहिलाच असेल. हा ब्लॉग पहिला म्हणजे मी आधीच व्हिडिओ बनवले होते, पण ते मी पोस्ट करू शकलो नाही आहे, कारण ते घरात असेच इन जनरल स्टार्ट केला होता. तर हा जो ब्लॉग आहे तो थोडा स्पेशल असेल माझ्यासाठी, कारण हा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी. मित्र वगैरे चाललो आहे आणि मी जस्ट आता ऑफिसमधून आलो आहे. आम्ही शनिवार आहे, तर रविवारचा पूर्ण दिवस आम्ही एन्जॉयमेंटमध्येच घालवणार आहे. तिकडे मला थंबनेलवरून समजेल आम्ही कुठे चाललो आहे ते. सो आता थोडा फ्रेश होऊन बसलो आहे. संध्याकाळी 11 वाजता आम्ही गाडी निघू 4 व्हीलरने. सो थोडा जेवतो वगैरे, आराम करतो. देन तुम्हाला तिकडे गेल्या एकत्र आम्ही भेटू, तेव्हा आम्ही व्हिडिओ स्टार्ट करू. सो तोपर्यंत वाट बघा थोडा वेळ. चला मित्रांनो, मी तयार झालेलो आहे. आता निघायची तयारी करतो आहे. फ्रेश वगैरे झालो आहे. थोडीशी झोप काढली, झोप काय लागली नाही. 2 तासात काय झोप लागणार आहे. सो आता निघालो आहे. मित्रांनी फोन वगैरे केलेत. आता निघतो आहे मी. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो पुढे काय काय मजा होते. So guys, let's come back and welcome for new journey. महादेवाच्या कृपेने आपण सेकंड थर्ड ज्योतिर्लिंग आपण स्टार्ट करत आहोत. त्यांचीच कृपा आहे, बाकी काय. बाकी बघू आम्ही आमचे किती एफर्ट टाकू शकतो. आणि खरंच खूप म्हणजे काय बोलतात, आम्ही काही ठरवलं नव्हतं. रँडमली असा प्लॅन ठरला आहे. शेवटी त्यांचं बोलावणं आलं म्हणून लेट्स सी पुढे. असा हा आमचा चुत्या मित्र आहे. त्याला काहीच माहिती नाही. येईल थोड्या वेळात, त्याला आपण घालू शिव्या. काय बोलतो? चांगला दिसतोय शिवले सर? चांगला दिसतोय की नाही? मी फर्स्ट टाइम शिकलो. मी चांगला दिसतोय की नाही? मी चांगला दिसतोय. मला नाही माहित वाटत. जी वॅगनार येल्लो कशी काय पण? आम्ही येलो, आमचा फेवरेट कलर आहे. ती परफेक्ट कशी काय? ही आमची गाडी जी वॅगन. जी वॅगनार. जी वॅगनर जी. आणि आम्ही अरे आफ्टर 2 months काय बोलतोय? बघत गेलाय हगत. बघत गेलाय. बघत आलाय परत. येतोय थोड्या वेळात. आणि अरे आपण एक गोष्ट विसरलो, तुला माहिती आहे का? आपण एवढे मालवणी असून आपण लांबच्या ठिकाणी चाललोय. नारळ नाही घेतला आपण एक. घेऊया काय कुठे नारळ भेटेल आता. घ्यावं लागेल. बघत कुठे गाडी कुठे तिची लावले कुठे जाऊया घेऊन आता. फोडायला तर पाहिजे रे बाबा आपल्या इथे. ते मी बोललो काहीतरी मी विसरतोय. चला मित्रांनो, एक आठवण आली मला. ते फोडावं लागेल. दाखवतो आम्ही काय करू ते. नारळ तर फोडायला लागणार. मनात येऊन नारळ फोडणार. हा तेच तर बोललो मी तुला. फोडायचा नारळ 2 महिन्यापूर्वी. मोमोज टाकायचे नाही आपल्याला. घेतले नाहीत ते मोमोज. मोमोज टाकायचे नाही, खायचे. आपल्या अजून टूर चालू नाही झाले. आपलं मेन काम बाकी आहे. ते आपल्याला समजेल आता हळूच. बावड्या नारळ नाही फोडला आपण. गणपती बाप्पा मोरया. लाईट लाव. लाईट लाव. हे काम साईड हो. होय महाराजा. होय महाराजा. एका वाटक्यात उठला पाहिजे. ए चब्बाश. इडली. गणपती बाप्पा मोरया. महादेव. चलो बाबा, थँक्यू. चलो. हॅलो मित्रांनो, आमची सुरुवात चांगली झालेली आहे. आता आम्ही जस्ट पोचलो आहोत पुण्याला. सीएनजी भरलं आता. सेकंड टाइम फुल टाकी केली आहे. आता थोड्या वेळात निघू. पोरं जरा चिल करायला गेलेत, कंटाळलेत पोरं. मित्र गाडी चालवून थकलाय. एका मित्राला हागायला झाली.
तो गेलाय आगून येतोय त्याने पहिल्याच आयुष्यात येऊन हगलाय तो आता परत एकदा हगला दोनदा हगलाय तो वैतागून गेलाय. आता थांबतो जरा, बोलतो थोडा वेळ थांबतो मी. ठीक आहे बोललो, थोडा वेळ थांबूया. तेवढाच बोललो मी. एक ताणून बायसेप दाखव. हाय थोडा उतरलाय. जेवलो नाही ना. हा 2 दिवस जेवलो नाही. 2 दिवस जेवलो नाही. कुपोषित आहे. कुपोषित बालक. बाकी आम्ही सकाळी आता 3:30-4 तासात पोचू. मंदिर आहे आपलं ते 5ला. मी गेलो असतो. मी गेलो काय केलं असतं? मी मारला असतो. कोणाला? लावड्या पैसे. अच्छा, अरे मला वाटलं तू पण बसलास की काय, तुझं पोट खराब झालं ना म्हणून तुला मी काय बोललो नाही, म्हणून मारून टाकला मी. हा अरे नाही, मला हेल्थ पण नाही आवडला प्रवासात मित्रांनो. हेल्थ आणि रेडबुल काहीच पिऊ नका. जिराचं पाणी पिया, नाही तर आलेपाक खावा. मित्रांनी एक आलेपाक आणलेलं आहे गाडीमध्ये, त्यामुळे दाखवू मला. ड्रायव्हिंग करता करता आलेपाक खात आलाय. पण इज बेस्ट आलेपाक. थोडी माझ्या तोंडाला चव आली. हेल्प पिऊन मी वैतागलेलो. मस्त आता निघू थोड्या वेळात. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथे गेल्यानंतर पोचतो. पण मंदिराच्या इथे जाण्याच्या आधी आम्ही थोडं फ्रेश होणार आहोत. मित्र काय अवधूत तुम्हाला माहिती असेल, माझा मित्र. तर अवधूतच्या काहीतरी वाजलं रे. अवधूतच्या मित्राच्या घरी आम्ही थांबणार आहोत, थोडा फ्रेश होणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही तिथून 50 किलोमीटर दूर आमचं मंदिर आहे, आपलं मंदिर आहे. तिथे मग आपण प्रस्थान होऊ. सॉरी थोडा मराठी चुकीचा बोललो असेल तर आपण तिथे डायरेक्ट भेटूया सकाळी. चला बाय बाय, टेक केअर. जन्नत सजाई मैंने तेरे लिए, छोड़ दी खुदाई मैंने तेरे लिए. जन्नत सजाई मैंने तेरे लिए, छोड़ दी खुदाई. टाकली. एडिट करायचं काही. हा आमचा चालक मालक आजच्या दिवसाचा, याच्यावर सर्व डिपेंडेंट आहे. आणि हा नुकताच पास आउट झालेला चालक मालक, RTO स्टुडंट. उलटे हात काढले त्याने. आणि हा आमचा नाही हाच आहे सनप्रूफ वाला. तिथे सनप्रूफ. आता माझी पण जीभ वळायला लागली बहुतेक. माझी पण बोबडी वळायला लागली आता. सनप्रूफला माणूस सनप्रूफ बोलतो. ड्रायव्हर चेंज आहे, मी चालत येऊ. सो आम्ही इन्शुरन्स काढलेला आहे. चला. तर अशाच प्रकारे जस्ट पास आउट झालेले आमचे इंटर्नशिप वाले मेंबर, RTO मेंबर, इंटरनॅशनल ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर आहेत आमचे. नुकतंच त्यांना विमानाचं लायसन्स भेटलं. तू फोटो भेटू नको, समोर गाडी बघून चालू. नुकतंच त्यांना विमानाचं लायसन्स भेटलंय. उलटे आठ काढायसाठी लाईट लावले चहावाला असेल पुढे. नाही चायवाला नाही गेलो. पृथ्वी पॅराडाईज दूधवाला आहे. चांगली झालं तू गाडी. नुकताच शिकला ना, चांगली झालं. पण अशीच गाडी हातात ठेवली तर चालत. चायवाला आहे. चाय प्यायला असतं. अरे माझी स्विफ्ट डिझायर चालवायच होती मी. फक्त गिअर ट्रक सारखा झाला. हो पाडतोय ट्रक ड्रायव्हर. अरे माझे शिक काय नाही बरोबर आहे, मस्त झालं होतं. फक्त हायवेला ह्यालाच दे गाडी चालवायला. व्हाट्सअप मॉम, नया एपिसोड ड्रॉप हुआ है ना. चला चांगली झालं ते. व्हिडिओ काढले साईडला लाव. मस्त झालं साईडला लाव. कुत्रा बघ. माहिती आहे. नाही मारणार कुत्रा बघ. आई चोरी नाही मारणार. दिसतंय तुम्हाला काय चालू आहे. टायर पंक्चर झालेला आहे. आमचा वेळ जाणार आहे. टायरवाला आमची अशी वाट लागलेली आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं अर्धा तास जाईल अजून. लावून ठेवलं.
सतरंगी चाळे करतोय टायरवाला. पहिला आम्ही युट्यूबवर हवा भरायची शिकलो. आज खूप काय शिकलो आम्ही. आज आम्ही भरपूर काय काय शिकलोय. हाऊ टू फील द एअर इन दी कार टायर ऑन युट्यूब. युट्यूबवर आम्ही शिकलोय आणि आम्ही इथे धंद्याला लागलोय. तर बघा, पण शिकण्यासारखं भरपूर काय काय आमच्याकडे. मुलांनी गाडी चालवायला शिकली, पण ही जी कामं असतात गाडीची ती पण मेन असतात, एवढं लक्षात ठेवा. हे नाही तर गाईज आम्ही थोडा ट्राय करतो कसं करतात ते. बघू आता, आमच्याकडून झाला तर चांगलंच आहे, तर आमचा प्रवास जरा चांगला होऊन जाईल. बघू आता, यूट्यूब बघून काय होईल की नाही माहीत नाही मला. आता कोणाला तरी बोलवावं लागेल. तर भेटू थोड्या वेळात. थोडा आम्ही ट्राय करतो. सरळ सरळ भर. गाडी चालवलीस ना, सरळ भर. आता बघा इकडे दाब. डाल जल्दी रे. क्या रे, क्या घंटा बनेगा. दाब ते दाबले लॉक आहे बाबा. मला येते काय बोल. लावलं तर नाही होत, नाही होत, नाही होत. आम्हाला जमत नाहीये. क्लिक कर. बघावं लागेल कसं करतात. खोल खोल तू खोल. बाय द वे, आम्ही सक्सेसफुली स्टेफनी कशी चेंज करायची बेरोजगार ते शिकलो आहे. बेरोजगार म्हणून शिकलो. आज इकडे परिस्थितीने सगळं काही शिकवलं. परिस्थितीने आम्हाला सगळं शिकवलं आहे. त्यामुळे बोलतो मी. हा म्हणजे मग आम्हाला सांगायचं युट्यूब सांगायचं कन्क्लुजन हे आहे, मराठात तेवढाच तिखट. जय शिवाजी. हा म्हणजे मला सांगायचं कन्क्लुजन हे आहे, फक्त 4 गाडी सॉरी काय बोलायचं होतं मला. नुसती 4 व्हीलर घेऊन फायदा नाही. त्या 4 व्हीलर मध्ये काय गडबडी झाली तर आपल्याला त्याची दुरुस्ती पण करता आली पाहिजे. कारण आता सकाळचे 5 वाजलेत आणि इथे आम्हाला मदत करायला कोण नाही आहे, आणि आमच्या इथे 12 वाजलेत. तर आमचा टार्गेट आहे हा पंक्चरवाल्याच्या यायच्या आधी आमचा पंक्चर निघाला पाहिजे, नाही तर इथे रांग लागेल गाड्यांची. तर आम्ही यूट्यूब बघून सगळे आमचं काम पूर्ण केलेलं आहे. सो परिस्थिती एवढी वाईट आहे सांगता येत नाही मित्रांनो. त्यामुळे शिका सत्यमेश टाका यूट्यूब. फक्त आगमर घेऊ. हा फक्त तो जॅक वाकडा होऊन नको देतो. वाकडा झाला की संपला तर तुटला. हा जॅक वाकडा नको म्हणतो. थोडासा वर घे, फक्त गाडी फिरली. हा बस 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 बस, असं नको वर घेऊ. बस ना, बस बस. हात लाव ना. चला मी आता काढतोय. मला तरी असं वाटतं वैभवचं वैभवची इंटर्नशिप इथे पूर्ण झालेली आहे असं मला वाटतंय, आणि तो सक्सेसफुली पासआउट झालेला आहे, आणि तो मेकॅनिक झालेला आहे. येतात ना फरारी वाला. तो सक्सेसफुल एक मेकॅनिक बनू शकतो. हे आता पंक्चर काढू. आता पंक्चर आहे तो ते लाईट लावतो. ऐक बोलला रे, कधी काम केलं का एवढं? बोलला फर्स्ट टाइम केलंय आपण एवढं सगळं. बोलला शेड बोलला. हे अरे खरं तो खोटं नाही बोलत. खोटं नाही बोलत. हा माहिती आहे भाई. फक्त मला ह्याचीच भीती वाटते की काय टायर हे नको व्हायला, खराब नको व्हायला. तो कुठला खराब नाही झालं, पंक्चर आहे. हा काढ आता ते, काढ आता थोड्या वेळ लावू. हवा आहे बघ. हा बस राहू दे, बंद कर. थांब ना थोड्या वेळी बघू ना टायर. अरे हात लवड्या भरपूर. बाईकवाला गेलं तुमचं. हे बंद कर नाही तू.
त्याचा फोटो काढ ना त्याच्या थांब रे. कुठे गेला काकीचा केस काढ. बट्टी मुगाच्या डाळाच्या भजी, मुगाच्या डाळाची भजी. खा ना, खा. खजुराची चटणी आहे. खजुराची चटणी ती संपली. टेस्ट इज नाईस. काय भावा समाधान, कशी आहे टेस्ट? चांगली आहे ना? तुला ब्लॉग मध्ये यायचं ना तर तुला बोलावं लागेल. हो. या बोलना पडेगा. तुला नाही करत. कशी आहे भजी? छान सुंदर. छान सुंदर चविष्ट बोल मेल्या. काय दिसायला चांगली आहे काय? छान सुंदर बोलतो, चविष्ट बोलायला टाकून. हे कुठे काढली मिरच्या? गरम आहेत, चांगले आहेत, मस्त आहेत. तो तुकडं करणे का कैसा आईचं गरम आईचा लेणे का दो तुकडा करणे. अरे आईचवली गरम आहेत बोलतो. काय झालं? अपशब्द. काय झालं? म्हणून ब्लॉक करत नाही. अपशब्द. हा सनप्रूफ आहे आपल्याकडे. गाडी आपली सनप्रूफ आहे पण. अरे ते झोपेची सुरुवात शिवाय तुम्ही अपशब्द वापरत. पाणी. पाण्याचा किस्सा तुम्हाला मी नंतर सांगतो. असा आरामात थोडा बसल्यानंतर मी तुम्हाला आरामात सांगेन पाण्याचा किस्सा काय आहे. डॉक्टर डॉक्टरांनी इलाज केला दिसतो. का डॉक्टर कोण आहेत? अच्छा, वैद्य बुवा. हे काहीतरी बोलले होते मग अशी. तो डायलॉग पण बोलू. हा तो मगा तो डायलॉग काय होता? डॉक्टरांची वट आहे का? कारण डॉक्टर चावट आहे. डॉक्टर कोण आहेत? बरेच रुग्ण हात न लावता. फक्त डोळ्यांनी. परत आणणार रे. मस्करी करतो. मस्करी करतो पण बरोबर बोला तो. सगळ्यात मला लावून यावे जमाना थोडी. पैसे होते नंतर बोल पैसे ठरले ना. नाहीतर आहे ग्लास धुवायला मुलगा. समाधान आहे. मॅनेजर पे केले का? हो सर पे केले. हा गुड गुड. माझं अमेरिकन किती केले विचारतायत? 370 हा. बोलल्याप्रमाणे 1 रुपये कम ना 1 रुपये जास्त. बँकेत काम करतो ना आपण. व्यवहार एकदम चोख असतात. जास्त बोलू नका. नाही जात ना. चहाला मुमेंट कशी आहे? बरी आहे का चाय? एक नंबर चहा इथली पिलीच पाहिजे. कोणती? निसर्ग वडेवाला. तर इकडची चहा पिलीच पाहिजे तर जाऊन तुम्ही पुढे जा. इथे आपल्याला VIP क्लास पण भेटतात. काका मग अशी काकांनी एक मस्त प्रश्न झाडला आमच्याकडे. चाय घेणार नाही पण मी बनवत नाही. सो गाईस आम्ही सकाळी मस्तपैकी पोचलो मित्राच्या घरी. आराम वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही निघालो आहे भीमाशंकर त्यांच्या पायथ्याशी. आता दर्शन आम्हाला कधी भेटणार आहे काय माहीत नाही. आता आम्हाला अशी सूचना भेटली आहे
की आता आम्ही पोचू 50 किलोमीटर, त्याच्यानंतर इथे लाईन लावणार, त्याच्यानंतर आम्हाला होणार आहे संध्याकाळ. आता असं वाटत नाही मला, कारण गर्दी तर असणार आहे मजबूत. बघू कधी भेटते दर्शन, त्याच्यानंतरच आपण भेटू. महादेवच्या कृपेने लवकरात लवकर दर्शन भेटू दे, हीच प्रार्थना. बाकीचं मध्ये मध्ये तुम्ही मध्ये येत जाईन, मी दाखवतो तुम्हाला काय काय घडतं आमच्याबरोबर. ठीक आहे, चलो लेट्स गो. मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढी मोठी लाईन आहे. आणि आता वाजले 12, आमचे पण 12 वाजलेत आणि घड्याळात पण 12 वाजलेत. आम्ही आता आलो आहे, आमची गाडी लागली 5 किलोमीटर अंतरावर आणि आम्ही आलो आहे गव्हर्मेंटच्या बसनी. म्हणजे तुम्ही विचार करा, इट इज रिस्की आहे. ठीक आहे, थोड्या वेळाने भेटू, अजून काय काय अपडेट देईन तुम्हाला मी. ठीक आहे. वेलकम टू बॅक. और मराठीत बोल. हे 2 तास झालेच, मग माफ सांग ना. करा, लाईनला 2 तास मी झाले. महाराष्ट्रात अजून उभा आहे, 4 तर मला मराठी बोलणं भाग आहे. पुन्हा एकदा नवीन एक आशेवरती उभा आहे की आम्हाला दर्शन लवकर भेटेल. आणि आमची परिस्थिती खूप वाईट आहे, कारण की इकडे बऱ्याच विघ्न येतात, स्टील आम्ही उभा आहे. हे बोल, तू काय बोलायची, तुला काय बोलायची इच्छा आहे? मला भूक लागली. हा बोल. हा एक तोंडात कुठे टाकलाय माईक कॅमेरा? अरे तुला काय बोलायचं? बोलतो जरा काय काय होतोय. त्रास होतोय की भास होतोय? 2 तास लाईन मध्ये राहून अजून 2 तास काढायचे, परत 5 तास गाडी चालवायची. अरे अर्धा तासाला 2 तास होता तुझे? 5 तासाला कालपासून ड्राईव्ह करून आलोय ते. 2 तास झोपला नाही डोळे बघा, 2 दिवस झोपला नाही डोळे बघा. 10 मिनिटं झोपलो नाही. 10 मिनिटं पण झोपला नाही बिचारा. चालक मालक, आमचा एकमेव चालक मालक. ठीक आहे, मी गर्दी एवढ्या परिश्रमानंतर तुम्ही बघू शकता आम्ही डिसाईड केलं आहे मुखदर्शन घेऊन घरी निघायचं. तर आम्हाला भरपूर ट्रॅव्हल पण करायचं आहे. सो आम्ही डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो मुखदर्शन. तर आम्ही निघालो आहे, चला भेटू थोड्याच वेळात दाखवतो. फायनली आम्ही खाली पोचलेलो आहोत, पण अजून पण नाही पोचलो आहे. गर्दीच गर्दी. आणि त्यांच्या बहिणींना ही मुखदर्शनाची पण हे आमचे उतरलेले चेहरे. कसं वाटतंय? खूप चांगला डिसिजन घेतला आम्ही, कारण की मुखदर्शनाला पण खूप लाईन आहे आणि आम्हाला पुढे पण ट्रॅव्हल करायचं, त्यामुळे आम्ही महादेवाच्या भक्तीत जेव्हा तुम्ही स्वतः मनापासून करता तेवढा तुम्ही खोलवर जावं. तर त्याचंच हे एक्झाम्पल आहे. आतापर्यंत लगभग एक 100-150 पायऱ्या उतरलो आहे. तर हॅलो मित्रांनो, आम्ही व्लॉग संपवायचा विसरूनच गेलो होतो. तर आजचा रविवार पण संपलेला आहे आणि आजची टूर पण संपलेली आहे सक्सेसफुली. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे, मुखदर्शन वगैरे घेतलेलं आहे आम्ही. आणि जे घरी येऊन झोपलो आहे ते आता थोडा 2-3 तास झाले झोप झाल्यानंतर आम्ही इथून आता मुंबईला जायला निघतो आहे. आम्ही ते अवधूतच्या मित्राकडे थांबलो होतो, कारण आमचा ड्रायव्हर म्हणजे आमचा मित्रच आहे, त्याला थोडा आराम द्यायचा होता म्हणून. सो आता थोडा आराम झालेला आहे, आता आम्ही मुंबईला जायला निघणार. सो अशा प्रकारे आम्ही व्लॉग संपवतो. तर भेटू
नेक्स्ट टूरमध्ये कुठे जातो आहे आपण ठरवूया. त्यानंतर नेक्स्ट टूरची ब्लॉग तयार करू. ठीक आहे, चलो बाय बाय, टेक केअर.